हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही जे पॉडकास्ट एक्सपेक्ट करत होतात तेच पॉडकास्ट, त्याच कॅरेक्टरवर मी पॉडकास्ट घेऊन आलेली आहे. इट इज नन अदर दॅन मिडनाईट कम्फर्ट. केक पाहिजे, केस डेला मी नाही आहे, मिडनाईट कम्फर्ट डेला. मण्यार विल बी क्राईंग इन द कॉर्नर. अगं बोंबडे, एवढी सगळी तयारी करून दिलीस, पण त्या मिडनाईट कम्फर्टचं काय, त्याची काय तयारी केलीस ते सांग आधी. काय यार, मला वाटलेलं तू दाखवशील. तू बोलली होती की मी सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार, सगळं दाखवणार, म्हणजे तुम्हाला पण फायदा होईल, तुम्हाला पण काहीतरी त्याचा उपयोग होईल. आणि मला असं वाटतं नक्की मी तुमच्याबरोबर हे सगळं शेअरच केलं पाहिजे. तू मेन इम्पॉर्टंट गोष्ट शेअर करायचं राहिलं यार. व्हॉट इज दिस नॉनसेन्स? म्हणजे व्ह्यूज कमवून घेतले तू. सगळ्यांनी ह्याच्यासाठीच बघितलं की काय असं मण्यारची जी मेन इम्पॉर्टंट गोष्ट आहे त्याची कशी काय तू सोय करून जाते. जेव्हापासून तो केक बघितलाय बस डोळ्यासमोरून तो केक जातच नाहीये. त्याच्यावरून कळलं. आणि त्याच्यानंतर मण्यारने तुला ज्या बर्थडे विशेस दिलेला त्याच्या कॅप्शनवरून तर म्हणजे आम्हाला माहिती आहे की किती महत्त्व आहे त्या गोष्टीचं तुमच्या आयुष्यात. आणि तीच मेन गोष्ट तू दाखवली नाही. काय सोय केली आहे? नाही 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 नाही, असं नाही चालणार. हे तर चिटिंग आहे. हे काय खाण्यापिण्याचं तू नसतं दाखवलंस तरी चाललं असतं, पण ते खूप इम्पॉर्टंट होतं. त्याच्यासाठी लोकांनी तुझे व्हिडिओ बघितले की आज दाखवशील, उद्या दाखवशील की मिडनाईट कम्फर्टची तू काय सोय केली. पण तू डच्चू दिला. दॅट इज नॉट फेअर. आज जाता जाता पण तू असं पप्पी छप्पी डप्पी करत होती, एकदम मुलींना असं कुशीत घेऊन घेऊन म्वा 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 बाबू 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 करत होती. मला वाटलं मोठ्या बाबूला पण जाता जाता एकदम असं एकदम तुझ्या डोळ्यात ते भाव होते की मोठ्या बाबूला आता झपाटणारच, पण कट केलंस तू. तिथे पण तू निराशा केली, घोर निराशा. सो मंडळी, मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की अजिबात व्ह्यूज देऊ नका. कारण मी आज बघते की जेव्हापासून हे प्रकरण चालू झालं आहे तेव्हापासून हिला परत म्हणजे हिने बरोबर, मी तर हिला मस्करीत म्हणायची की बाबा खरंच तुला जर व्ह्यूज पाहिजे असतील किंवा तुला कमाई करून पाहिजे असेल तर तुझ्याकडे एकच ऑप्शन आहे, इंडियाला ये, इंडियाला ये. तर हिने ते मनावर घेतलं आणि इंडियाला यायला निघाली. पण तिचे तर कमाई होईल, पण आपल्याला काही तुम्हाला जे वाटत असेल ना की काहीतरी हे बघायला मिळेल, ते बघायला मिळेल, ह्या गोष्टीचा उलगडा होईल, त्या गोष्टीचा उलगडा होईल, तर तसं काहीही होणार नाही आहे. जर झालंच तर मी तुमच्यापर्यंत ते पोचवेन. मी स्टोरी टाकेन. मी आता रोजच्या रोज स्टोरी टाकणार आहे की तुम्ही बघा की नका बघू. अननेसेसरी स्वतःचा टाईम वेस्ट करू नका. आणि त्याहूनही जास्त इम्पॉर्टंट आहे की हिला कमवून देऊ नका, कारण ही असंच येडा बनवणार, काहीच नसणार आहे. कदाचित माझा असा अंदाज आहे की ही नाशिकलाही जाणार नाही आहे. बघूया कसं काय होतंय. पण आय डोंट थिंक की ती तिथे जाणार आहे. कुठल्या तोंडाने जाईल तर त्या ह्याच्याने तुम्ही बघत असाल, कारण मला माहिती आहे की काय विचार करत असाल तुम्ही की आता काय होणार, मग सासू तिला कसं हे करणार, मग ती सासूला कसं फेस करणार, ह्या सगळ्या गोष्टी. पण आय डोंट थिंक की ह्या सगळ्या गोष्टी काही होणार आहेत. तर तो विचार मनातनं काढून टाका आणि अजिबात बघू नका. आणि तसंच काही असेल तर का तुम्ही चिंता करताय? किसका है ये तुमको इंतजार में हूं ना, मैं हूं ना हंसा. मला व्ह्यूज द्या, त्यापेक्षा मला व्ह्यूज तुम्हाला पाहिजेल तुम्हाला की मी रोज बोंबडीवरती पॉडकास्ट टाकू, म्हणजे तिचं काय व्हिडिओशी रिलेटेड लगेचच टाकू, म्हणजे तुम्हाला जास्त असं उतावळा व्हायला नाही होणार. आणि काय झालं असेल, काय असेल आज, असं तुम्हाला नाही होणार. तर तसं मला तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा की आता थोडे दिवस हिचं इंडिया ट्रिप होईपर्यंत टाक, मग मी टाकेन पाहिजे तर तुमच्यासाठी, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. पण बघा मंडळी, पण दिस इज नॉट फेअर हा. म्हणजे तुम्ही जर असं कराल की तिथे पण बघाल आणि इथे पण, तर असं ऐसा नाही ना चॉल बे. तर मी बघेन, ते चेक करेन. पण जर तिला व्ह्यूज मिळतच असतील तर मग मी कशाला रोजच्या रोज मग बातमी देऊ तुम्हाला. तर ठीक आहे, बघूया ते कसं काय फिगर आउट करते मी. पण इतकंच सांगते की नका नका हो नका. बघितलं ना, आता तुम्ही 2-3 दिवस तर नुसतं आपलं बॅग भरणं आणि मी इंडियाला चालले आणि मग काय मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. मग एक दिवस काय लिस्ट बनवण्यात काढलं, मोठी डायरी घेऊन बसलेली, ते मावसाड एक कुठे पण शी चौथी फेल. म्हणजे इतक्या बायका इतकं चिपड्या आहेत ना, यांना काय वाटतं काय माहिती. ती एक आपली उगाच हातामध्ये ते टॅब धरून वगैरे काहीतरी पोजिंग करते, पोज मारते. आणि ही एक
डायरी आणि पेन अँड पेपर घेऊन बसली. हिचं बघून ती वळणा पेन अँड पेपर घेऊन बसली आणि लोकांना सांगते की तुम्ही लिहून ठेवा, असं करा तसं करा. आणि तशी ही एक दिवस तर काय ते काय काय करणार ते सांगत बसली, दुसऱ्या दिवशी पेन अँड पेपर घेऊन बसली. मग तेच जे काल सांगितलं होतं करणार ते लिहून काढण्यामध्ये वेळ घालवला, म्हणजे एक व्हिडिओ छापला. त्याच्यानंतर मग तिसऱ्या दिवशी ते करताना जे लिहून काढले ते करतानाचा व्हिडिओ छापला. मग चौथ्या दिवशी ते केलेलं दाखवताना आणि ते भरून ठेवताना व्हिडिओ छापला. तुम्ही सांगा हे सगळं एकाच ह्याच्यात होऊ शकत होतं, पण नाही केलं का या बाईने? नाही केलं. वेगवेगळं टाकून तेच कॉन्टेंट तुत्या बनवलं. तर मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की नका स्वतःची कुछ तो रखो यार अपना, हम भी कुछ है. ह्या सगळ्यातनं एक गोष्ट मात्र क्लिअर झाली की मण्यार एक नंबरचा युजलेस माणूस आहे आणि फक्त त्याने बोंबडीला ह्याचसाठी ठेवले की ते कमवून देते आणि मिडनाईट कम्फर्ट देते. ह्या दोनच गोष्टी. ह्या उपर बोंबलीची काही म्हणजे काहीच लायकी नाही आहे आणि तिच्या जिंदगानीवरती म्हणजे थू आहे अशा जिंदगानीवर. काय ते किती ते काम आणि सगळं काही करून जायचं. एक गोष्ट, साधे कपडे फोल्ड केलेले त्याला ठेवता पण येत नाही, म्हणजे कपडे पण फोल्ड करून गेली ती बाई. लास्ट मोमेंटला ती कपडे पण सगळे फोल्ड करून ज्याचे जागच्या जागी ठेवून गेली. आणि एक दिवस त्याला पाठवत होती कुठेतरी स्कूलमध्ये घ्यायला, तर ते पण तो नाही बोंबाड. मी त्यांना म्हणाली तर ते मला म्हणाले की नाही बोंबाड, मी नाही जाऊ शकत कारण मला मीटिंग आहे. मी म्हणाली ठीक आहे म्हण्यार, काही हरकत नाही. म्हणजे काही काडीची पण मदत नाही त्या माणसाची. फक्त आणि म्हणूनच ती ह्यासाठी येते कारण आता काही कमाई पण होत नव्हती. तर मण्यार लाथ मारेल, मण्यार बोलेल मला परवडत नाही, आता काहीतरी कर म्हणून डोक्यावर बसला असेल. तर आता काहीतरी करायला म्हणून ती आता शेवटी हा आता एक लास्ट ऑप्शन ती येते आहे भारतामध्ये, सो दॅट कमाई होईल. नाहीतर मग तिची काहीच लायकी, शून्य लायकीची बाई आहे ती. आणि ही पण लायकी तिची ह्याचमुळे झाली आहे कारण का अंधभक्तांमुळे. आणि हे जे काही फालतूगिरी करते, जे खोटे नाटे चाळे लावलेत, ते चाळे जे एंटरटेन केले जातात ना, त्याच्यामुळेच तिचं जे काही आहे ते पण तिला ना, हे पण जसं ट्रिपवर खूप मास दाखवायची, ट्रिप करून आपल्याला खिजवायची, पण ट्रिप कशी आता फाट्यावर मारली तसंच आता वेळ आहे की ही ट्रिप पण तिची, इंडिया ट्रिप पण फाट्यावर मारण्याची. बहुतेक तिच्या व्ह्युअर्सपैकी पण काही जणांनी ते हेरलं होतं की त्यांनी पण तेच नोटीस केलं आणि त्यांनी तिला कॉमेंट केली होती, ज्या कॉमेंटवरती एक्सप्लेनेशन देत होती की आमचं असं नाही राहत, आमचं आणि मण्यारचं असं काय नाही आहे. कोणत्या तरी बाईने लिहिलं होतं तिला की किती झालं तरी बाईला जायचं असेल तर ती किती कमवती स्त्री असू दे किंवा काही असू दे, आपल्याला ते सगळं घरचं करूनच जावं लागतं. आणि मला नाही वाटत ह्याच्यामध्ये काही कमीपणा आहे किंवा ती कुठलं असं मण्यारला कमी दाखवण्याच्या उद्देशाने वगैरे बोलली असेल. खाई त्याला खवखवे, कारण ही रियालिटी आहे. ॲज अ वर्किंग वुमन मला पण हे फेस करायला लागलं आहे आणि त्याच्यामध्ये मला नाही वाटत की असं काही नवऱ्याचं काही म्हणजे इतकं पण काही मोठेपणा किंवा त्याला कमीपणा असं काहीतरी येतोय आणि आपल्याला त्याला आता मोठेपणा द्यायचं आहे, काही गरज नाही आहे. जे आहे ते आहे, करून जावंच लागतं. साधं म्हणजे तुम्ही बाहेरगावी जाताय ती तर खूप दूरचीच गोष्ट आहे, पण साधं ऑफिसला जाताना पण एका बाईची रिस्पॉन्सिबिलिटी बघा आणि एका नवऱ्याची रिस्पॉन्सिबिलिटी बघा. नवऱ्याला फक्त मोस्टली ऑफिसला जायचं असतं, ऑफिसवरनं यायचं असतं, हेच काम असतं. बाकी जेवण बिवण ह्या सगळ्या गोष्टीचे व्याप त्याला नसतात. जर त्याने स्वखुशीने केलं तर वेगळी गोष्ट आहे, पण कंपल्शन नसतं. व्हेअरएज बाईवर ते कंपल्शन असतं, तिच्याकडनं ते एक्सपेक्ट केलं जातं. ही सोसायटी आहे आपली, हे तुम्ही डिनाय नाही करू शकत. आणि मण्यार तर ह्यामध्ये नेक्स्ट लेवल आहे. तो साधे कपडे फोल्ड करू शकत नाही यार. ह्याच्यावरूनच कळतं तुझी रियालिटी. तुला एक्सप्लेन करण्याची गरजच नाही आहे. बोंबाड फेक रिलेशनशिप दाखवू नकोस. मी आजारी पडले तर ते मला मदत करतात, आजारी पडले तर ते चहा ठेवतात, ते करतात, मग ते गरम करतात, ते डिशवॉशर लावतात. अरे आजारी पडले तर म्हणजे आजारी पडली तर करणारच ना. करणार तर उपकार करतो का? आजारी पडली तर करतो. तू आजारी पडतेसच कशाला? सारखं थकलं एवढी वेळ आणतोच कशाला? काय कमवतो त्याचा काय उपयोग काय आहे? कुठे घालवतो? सारखी आपले करत असते ती. आणि आजारी पडलं तर एवढं आजारी पडायची कशाला? रेग्युलर याच्यामध्ये हेल्प कर ना. तसा पण घरीच बसलेला असतो नागोबा, कुठे जातो मोठा मेहनत करायला? फेक आयडी बनवण्याची मेहनत कमी कर म्हणा त्याला. आणि ते क्लिनिंग किती ते काय वेळ लागल्यासारखं म्हणजे ऑब्सेस्ड आहे. त्या दिवशी मी बोलली ना, ह्या लोकांना ना एक मेंटल डिसऑर्डर आहे. हे सगळ्याच्या सगळ्या DBS वाले आहेत ना, ह्या वेगळ्या लेवलची, प्रत्येकाची काहीतरी अशी वेगळीच डिसऑर्डर आहे. प्रत्येकीला काही ना काहीतरी म्हणजे वेड्या झाल्या आहेत त्या कॉन्टेंटसाठी, त्या फेकनेससाठी आणि सगळं म्हणजे ते खोटं बोलण्याचं सगळं ना त्याच्या चक्करमध्ये एकदम ठार वेड्या झाल्यात.
ती बोचीचं तर काल टाकलेली तसं तिला ऑब्सेसिव्ह बाईंग डिसऑर्डर आहे. काही गोष्ट नुसतं घेत राहायचं, काही दिसलं की सुटायचं आपलं, बिन शॉपिंग करायची. तसं हिला डिसऑर्डर आहे, नुसतं वेड्यासारखं काम 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 करायचं. मी किती काम करते, मी किती मेहनती आहे, ते मेहनत दाखवून आपलं काहीतरी म्हणजे मिडनाईट कम्फर्ट सगळ्यामध्ये मेहनत, अखंड दिवस आपलं मेहनत करत राहायचं आणि असं दाखवायचं. त्याच्यातनं हिला असं वाटतं की हिला खूप असं भक्त जे बोलतात की अरे ताई सॉलिडच आहे तू खूप भारी आहे, खूप 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 भारी आहे आणि सगळं कसं मॅनेज करते हे सगळं ते ह्याच्यासाठी ना ही वेड्यासारखी म्हणजे आवाक्या बाहेरच्या गोष्टी उगाचच करायला जाते. आणि काय नाही, ते फक्त भक्त बोलतात पण फायदा काय नाही, नुसतं उगाचच आपला जीव तोडायचा. तर असा हिला एक वेडेपणा आहे, उगाचच नसतं काम काढायचं आणि करत बसायचं. आता एवढं तू ठेवते रोजच्या रोज काय ना काहीतरी करत असते पुसापुशी, तर मुळात इतकं घाण होतच कसं? आणि जर होतंय तर मग होऊ दे ना. आता तू घरी आल्यावर परत तुला करायलाच लागणार आहे, तर ते घरी आल्यावरच कर ना. जाताना कशाला म्हणजे त्यांना नीट करून देते का, की नीट केलेलं बिघडवा खेळ आहे का तो? हां, की मग छान केलेलं असं खराब करायचा खेळ आणि मग परत येऊन मग मी छान करणार कॉन्टेंटसाठी? खेळ खेळते तू, घरघर खेळते पागलबाई, हट. आणि कुठेही जाताना आपला तो चिवडा करायचा. अगं चिवड्याच्या वर काहीतरी ती एक रील आहे ना, म्हणजे काही असलं तर चिवडा, मैं बाहर जा रही हूँ चिवडा, मैं पिकनिक जा रही हूँ चिवडा, मैं किसी का मौत का तमाशा देखने जा रही हूँ चिवडा, मैं हल्दी कुंकू जा रही हूँ चिवडा, मैं जापान जा रही हूँ चिवडा, मैं इंडिया आ रही हूँ चिवडा. सारखं आपलं चिवडतच बसायचं. चिवडा कुठला पण काय सण वार असला की चिवडा बनवायचा, बघावा तेव्हा आपलं चिवडा. एक चिवड्यावर रील कर आता. आणि मी हेल्दी आणि मी चांगलं खायला, मला असं वाटतं की त्यांनी असं घरचंच खावं आणि त्यांनी हेल्दी खावं. परत तेच खोटेपणा. कशाला नाटकं करते ग? कशाला उगाच आणते की आम्ही किती हेल्दी आणि आम्ही किती चांगलं खातो? अगं ते शिळच होणार आहे, काय हेल्दी आहे त्याच्यामध्ये? हां, मग जर ते तसंही शिळच खाणार आहेत तर ॲटलिस्ट ते बाहेरून आणून फ्रेश तरी खातील, ताजं तरी खातील. ते काहीतरी बाहेर रेस्टॉरंटवाल्यांची काहीतरी जबाबदारी तरी असेल ना, त्यांचं काहीतरी असेल की स्टँडर्ड, की बाबा आजच संपवायचं. ॲटलिस्ट ते तरी त्यांना फ्रेश खायला मिळेल. तसे तर एकदमच हे आहेत ना कंगाल, तेच आता खायच्या लाले लागले म्हणून चालली आहेस कमवायला. तुझ्याकडनं कसं एक्सपेक्ट करणार की बाहेरचं? आणि तसं पण तो देश म्हणजे एक वेगळं प्रकरण आहे ते तर, आणि एक विचित्रच प्रकार आहे. काय मिळतं तिथे काय माहिती? हे नाही मिळत, ते नाही मिळत तिथे, हे नाही राहत तिथे, ते नाही राहत तिथे. म्हणजे सगळं फक्त डिप्रेशन राहतं तिथे, बाकी काय नाही राहत. आणि कसलं म्हणजे काय? जर तुम्ही मला सांगा की एवढं तगडक असताना पण ते तगडकला काय म्हणजे हेच नाही आहे, खाली जमीनच नाही आहे, उडवायला लागतंय तगडक, तर काय फायदा त्या तगडकचा? हां, म्हणजे काहीच मिळत नाही. ते तगडक नुसतं दिसतंय पण ते कुठे त्याचा काय आनंद घ्यायला दरवेळेला 4 पैसे खर्च करून दुसऱ्या देशात जावं लागतं. साधं खाण्याच्या लाले खायला पण नाही मिळत, कुठली ऑर्डर नाही देऊ शकत की कोण काय पार्सल नाही येऊ शकत, ना खानावळ आहे, ना मेस आहे, ना काय आहे, ना घरगुती काहीच नाही. कसं म्हणजे काय? शॉपिंग पण आमच्या इथे राहतं पण एवढं नाही, हे नाही राहत म्हणून मग आम्हाला दुसरीकडे यावं लागतं वगैरे. म्हणजे कसलं आहे यार? काय आयुष्य आहे? मी बोलली ना, हिचं आयुष्याचं तर काय म्हणजे फक्त असं काहीतरी दाखवते भारी, पण हिच्या इतकं थुकरट आयुष्य कोणाचं नसेल. आता ते रेडी टू ईटमध्ये किती ऑप्शन्स असतात. मॅगी असतं, त्याच्यानंतर अजून म्हणजे किती त्याला तो गार्लिक ब्रेड बनवता येतो, पास्ता बनवता येऊ शकतो, त्याला पिझ्झा बनवता येऊ शकतो. कितीतरी गोष्टी आहेत जर तो इझिली तो करू शकला असता. साधा वरण भाताचा कुकर नाही लावता येत त्याला. हां, म्हणजे खरंच मला आश्चर्य वाटलं की ते चणे आणि काय सारखं आपलं तेच एक घोषा लावलेला, काय चणा चटपटा. घोड्याला नुसतं चणा चटपटा पाहिजे, त्या मण्यारला ढुसकीबाज कुठचा. सगळे चणे करून ठेवणार वाटतं. चणे चटपटे खाणार. ते चणे तो बॉईल पण नाही करू शकत, ते बॉईल पण करून आली ही बाई. आणि ते इडलीचं पीठ म्हणे की फॉर्मॅट केलेलं पीठ 10 दिवस राहतं म्हणे, 10-12 दिवस. हे कसलं म्हणजे काय खातात हे हेल्दी आहे? तू कुठल्या तोंडाने बोलते की हे हेल्दी आहे? अरे तुमच्याकडे साधं इडलीचं पीठ पण नाही मिळत, ते पण नाही तो आणून फ्रेश खाऊ शकत? अरे
आणि मुळात मला सगळ्यात आधी हा प्रश्न आहे की एरवी तेरवी एवढ्या फुकट सुट्ट्या घेणारा मण्यार आणि लिटरली म्हणजे असा प्रश्न पडायचा की बाबा ह्याला इतक्या सुट्ट्या मिळतातच कशा. आणि तू एका ह्याच्यामध्ये हे पण बोलली की इथं तर आहे ना लाईफ बॅलन्स आहे. लाईफ बॅलन्स आता कशाबरोबर आहे ते माहिती नाही, पण नॉर्मली वर्क लाईफ बॅलन्स असतो, पण हिचा लाईफ बॅलन्स होता. पण तो लाईफ बॅलन्स कुठे गेला मग आता? यायचं होतं ना सगळ्यांनी. मुलींना तर सुट्ट्याच होत्या, एरवी त्यांना सुट्ट्या घेऊन तडमडत असते आणि आता सुट्ट्या होत्या तर त्यांना ठेवून आली. का ग, भीक लागली, पैसे नाही आहेत तिकीट काढायचे? सो हे 100% हे ह्या गोष्टीमध्ये तथ्य आहे की ही फक्त आणि फक्त कमाई करायला आलेली आहे आणि म्हणूनच ती 1 वीकसाठी येत असेल. 1 वीक पण नाही, 5-6 दिवसासाठीच येत असेल. आणि मण्यारला सांगितलं असेल मला एक चान्स देऊन बघ, ॲटलिस्ट चल 1 लाख रुपये खर्च होईल, जसं की ही म्हणाली 1 लाख तर 1 लाख रुपये खर्च होईल, पण 1 लाखाच्या बदल्यात मी तुला 4 लाख कमवून देते आणि थोडे प्रमोशन वगैरे पण मिळतात का तिथे जाऊन बघते, तर त्याच्यातनं पण काय कमाई झाली तर मी असं काहीतरी करून बघते असं. आणि स्वतःचं हिचं काहीतरी थोडंफार काम पण असेल तर ते सगळं बघून ही आलेली आहे. अदरवाईज त्या मण्यारला येण्यात काहीच म्हणजे काही प्रॉब्लेम नव्हता, तोही येऊ शकला असता. आणि असंही तो वर्क फ्रॉम होम करतो. रेसिडेंट कार्ड हरवलं ते मला सापडलं तेव्हा तर महिने वर्क फ्रॉम होम केलेलं त्याने. मण्यार आहे म्हणून मी बिंदास जाते म्हणे. बिंदास काय, कुठल्याच अँगलने बिंदास वाटत नाही. 10 वेळा सिंपती घ्यायला आणि 10 वेळा एखादी बाई जर खरंच स्ट्रॉंग आहे ना तर ती एवढं गाजावाजा करत नाही. एकदा सांगते ठीक आहे बाबा मी चालली आहे, ठीक आहे तुझं चॅनल आहे आणि तुला सांगायचं आहे, तू तुझ्या मंडळींना सगळ्या गोष्टी सांगते, खोट्या गोष्टी सांगते पण सांगते, म्हणून तुला सांगायचं आहे कधी नाही ते की मी चालली आहे म्हणून. त्याच्यामध्ये पण हिला लपवायचं आहे की का चालली आहे वगैरे ते सांगायचं नाही. एका बाईने एक कॉमेंट केलेली, ती मी इंस्टाग्रामला लावली पण होती, तर त्याच्यामध्ये त्या बाईने लिहिलं होतं की सांगत पण नाही, व्हिडिओ काढते नुसती, कशाला काय कामासाठी चालले, एवढं काय अर्जंट, फॅमिली बोलते आणि सांगत पण नाही. तर हिने त्याला रिप्लाय केलेला की नाही सांगायचं मला, माझं पर्सनल आहे, तुम्ही स्किप करा हा व्हिडिओ. इतकं माझ बोंबडे. पर्सनल आहे तर पर्सनल कशाला म्हणतात? एक तर आहे ना, तू आधी चौथी फेल, तू आधी ना शिकून घे जरा, शाळेत जा. आता ते इंडियाला चाललीस ना तर तिथे तर तुला परवडणार नाही लक्झमबर्गमध्ये, तर ॲटलिस्ट इंडियाला तरी काहीतरी अंगणवाडीमध्ये वगैरे ना ॲडमिशन घे आणि तिथे ना जरा शिकून घे, कारण तू काय बोलते तेच तुला कळत नाही. तर पर्सनल म्हणजे पर्सनल असतं, मग काहीच सांगायचं नाही. मग तू हे सांगायलाच नाही पाहिजे की मी इंडियाला जाते. पर्सनल ठेवायचं, मग त्याचा व्हिडिओ नाही करायचा. मग तू व्हिडिओ केलास ना मग ते पब्लिक झालं, मग पब्लिक विचारणार तुला. मग असं नाही म्हणायचं की माझं पर्सनल आहे, कारण आता ते पर्सनल उरलेलं नाही आहे. आधी पर्सनल शब्दाचा अर्थ शोधून घे आणि नंतर बोल, समजलं? जास्त हुशार आहे आणि मी किती हुशार आहे आणि मला किती उत्तरं देता येतात तर ना स्वतःच्या गीत घालायचं, हुशार नाही करायचा. आणि आज पण काय आय एम लिव्हिंग फॉर इंडिया, लिव्हिंगचं स्पेलिंग बघा. आणि स्पेल बीमध्ये तर ही मला वाटतं पाठून पहिला नंबर आला असेल, एकदम मागणं घातलं असेल हिला. तर इतकं मण्यारच्या जीवावर असं निर्धास्त असं तर कुठेच वाटत नाही आहे. नुसतं एवढा त्रास आणि इतकं स्वतःला पण त्रास आणि इतरांना पण नुसता त्रास करून ठेवला आहे. आणि ते काय ते रील वगैरे, त्या रीलचं पण मला बोलायचं आहे की काय ते रील म्हणजे काय की काय, हाय काय करतेस, कशी आहेस, अगं काळजी घे स्वतःची. आणि सगळ्यांना वाटलं की तू लपून बसशील, तू घाबरशील, तू दार लावून खोलीत बसशील, पण तू तर घाबरली नाहीस आणि ह्याचमुळे लोक तुझ्यावर नाराज आहे. त्याचा काहीतरी बकवास हिने रील टाकली आहे. म्हणजे खरंच ती काल वैणा एक ती बोलत होती, मी बोलली ना हे सगळे सारखेच आहे ते भगतपुरीवाले, 1 नंबरचे तोडू भगत. म्हणजे इतकं काय कसलं काय ती वैणा एक की मी माझ्या मुलाला सावरेन आणि स्वतःलाही सावरेन आणि मी सावरून उभी राहीन आणि मी माझ्या मुलाला पण सावरून घेईन आणि मी स्ट्रॉंग आहे. आणि ही पण एक मी स्ट्रॉंग आहे, मी अशी आहे आणि मी काय ते लावलं ना बॅकग्राऊंड साऊंड ते सगळं. म्हणजे काय बाई तुम्ही कसलं काय स्ट्रॉंग आहे? म्हणजे साधं भारतात यायचं याच्यामध्ये स्ट्रॉंग काय आहे? हा चल 2 मुलींना येऊन तुझ्या अंगात खोजली ना, मी सांगितलं ना की तू घेऊन येऊ शकते, सुट्ट्या आहेत त्यांना, तू नाही घेऊन येते तर तुझ्या अंगात मस्ती आहे ना बाई. मग त्याच्यामध्ये स्ट्रॉंग काय आहे? आणि काय कशाला किती लोक, तू काय कामधंदे पण नाही करत की काय, कुठे जात पण नाही, काय नाही, तर कधी नाही ते एकदा भारतात यायला काय कुठे बॉर्डरवर चालली तू की का कोण गेलं तुझं? म्हणजे ना असं बोलायला नाही, पण हे लोकांची हरकत अशी आहेत ना की तोंडात नाही येतच बाहेर की बाबा काय आहे ना, मण्यार आहे ना,
हां, का तुझं छत्र हरपलं की काय हरपलं की काय? म्हणजे तू पुन्हा नव्याने उभी राहिलीस आणि पुन्हा आलीस आणि पुन्हा मी स्ट्रॉंग आहे आणि मी पुन्हा हे केलं आणि फेस केलं आणि मी सगळ्या गोष्टीचा लढा दिला. काय केलं तू? काय म्हणजे काय सेन्स काय बनतो त्या गोष्टीचा? आता काही लोक मी बघितले, ती फुदुला दीक्षित, ती एक तिचं पण एक काय फालतूगिरी काय तर ते संदेशे आतेवर रील काढतायत. अरे ते NRIचं सॉन्ग नाही आहे, NRI वाल्यांसाठी नाही आहे. NRI वाले छापायला गेले, स्वतःसाठी गेले. तर मी पण त्याचसाठी आली. ज्याला जिथे चांगलं ऑपॉर्च्युनिटी मिळते, ज्याला जिथे चांगला पैसा मिळतो, लोक जातात. त्याच्यानंतर तुम्ही तुमचं कंपॅरिझन बॉर्डरवर असणाऱ्या सैनिकांशी नाही करू शकत. इतकं तर जा आईबाबांजवळ राहा. तुम्हाला कोणी सांगितलंय? कुक्कुलो बाळ. आणि 2 दिवस तर जोरात झुरका लावलेला वाटतं आणि झुरका लावून म्हणजे तोंडाला येईल ते बडबडत सुटलेली. काय म्हणजे त्याला काय अर्थ आहे नाही आहे काय? काय समजते काय नाही, स्वतःला पण काय समजलं नसेल काय बोलते. ते सामान आणून दाखवते आणि बोलते की आता मी हे सगळं करणार आहे, चला. मी तर एक तर ते ना उसासे टाकून असं बोलायचं, ते एक नवीन स्टाईल काढले. चला कशाला उगाच हिला असं वाटतं की असं मी खूपच असं रिलेट आणि मी खूपच अशी काहीतरी नावाप्रमाणे कोमल आहे. मायकल जॅक्सन बोंबाड कुठली, पार्वता माने, आडदांड आगडबम दांडकट. तर काय म्हणते की आता मी ना ते आणलंय तर ते पण आता ते पण मला करायचं आहे, ते पण मी करणारच आहे. अरे आणलंय तर करायलाच आणलंय ना, करणारच आहे म्हणजे सामान आणलंच तू, करण्यासाठी आणलेस ना त्या गोष्टी. मग करणारच आता काय करणार नाही तर काय करणार? मग कुठलं सामानाचं करणार? मग कशाला आणलंय ते सामान? काय पण बडबडायचं. नंतर म्हणते की हे मी माझं सांगते, मी माझं सांगते, मला बाकीच्या बायकांचं काय सांगता येणार नाही, मला बाकीच्यांचं काय माहिती नाही, बाकीच्यांचं मी काय सांगू शकत नाही. अरे बाकीच्यांचं कसं तू सांगणार? तू तुझंच सांगणार ना. हे काय उगाच काही डायलॉग मारायचे, काहीही बडबडते. बोलले ना एकदम झुरका. हम गम बम बम खीच मेरे हम दम दम कम बम खींचेगी तो भूलेगी तो सारे गम नंग नारनंग नारनंग नारन नारनंग 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 नारनंग. आणि त्या पोरींना हेडफोन्स दिले. मग मोठी सांगते की हेडफोन्स दिले आणि डिस्ट्रॅक्शन बोलते, डिस्ट्रॅक्शन नको व्हायला म्हणून त्यांना हेडफोन आवाज असतो, आपण हे करतो. अरे मुळात ते अभ्यास ही शाळा ना, मी तुम्हाला दाखवलेलं ना एकदा रँकिंग, एकदम खालून तशीच आहे, बोंबाडसारखीच आहे, एकदम खालून वरचा नंबर आहे शाळेचा. ती शाळा ह्याच सगळ्या फालतूगिरीमध्येच आणि नोटंकीमध्ये, आणि तसंही ते गरीब वस्तीच्या मुलांची शाळा म्हणून असं देत असते. ते आपल्या इथे असतात ना म्युन्सिपाल्टीच्या शाळा, दूध बॉटलसाठी ॲडमिशन घेतात पोरं, तसं आहे. म्हणजे माझ्या आईने मला सांगितलेलं की तिला प्रायव्हेट स्कूलमध्ये घातलं होतं माझ्या आईला, तिच्या आईबाबांनी, पण तिला ते म्युन्सिपाल्टीच्या ह्याच्यामध्ये दूध आणि बिस्किट मिळायचं म्हणून ती त्यांच्या मागे लागलेली की मला त्याच्यात घाला, मला दूध पाहिजे, मला बिस्किट पाहिजे. तसं आहे बोंबाडचं हे म्हणजे बोंबाडच्या पोरींचं. ही शाळा असं काय ना काय देत असते खायला प्यायला. मग ते मुली गरीब आई बाबांना घरी घेऊन पण येतात पार्सल काय ना, म्हणून मग बोंबाड त्यांना तिचं घरचं शिळं पाकं शाळेत पाठवते खायला, डब्बा. आणि मग शाळेतलं ताजं आणि चांगलं जेवण असतं ना, ते त्या डब्यात भरून मुली घरी हिला खायला घेऊन येतात. हे समजलं? बरेच जण विचारत होते की बोंबाड्याच्या मुलींना शाळेत खायला मिळतं तर डब्बा का देते? अरे डब्बा का देते म्हणजे तर डब्यामधनं ताजं आणायचं असतं. काय तुम्ही डिस्ट्रॅक्शन व्हायला आधी अभ्यास करावा लागतो, अभ्यासच करत नाहीत त्या मुली. कसलं डिस्ट्रॅक्शन? आईला मदत करायचं नाही. मम्मा हे कुठे ठेवू मी? मम्मा हे काय करू? मम्मी हे ते करू का मी तुला? हे ठेवू का? असं करू का? मला कॉफी येते, मला कप येतो, मला कप नाही येत, मला हे तो कपकेक येतो आणि मी करते, खूप छान करते आणि बघा मी कशी हुशार आहे. आणि मी असं मम्माला ना येडा बनवते. एकाच टाईपचा मम्मा तुम्हाला येडा बनवते, पण मी मम्माला येडा बनवते कारण मी एकाच टाईपचं विणते. असं फक्त त्याचंच नेकलेस बनवते, त्याचेच कानातले स्ट्रेट बनवलं तर कानातले, गोल फिरवलं तर अंगठी, आणि असं थोडंसं आणि थोडं मोठा गोल केला तर सेमच करून ते गळफास पण बनतो मामासाठी. अरे यार, म्हणजे ते खाण्याचं काय काय बनवलं ना, ते मला नॉनसेन्स. त्या गोष्टीवर काय बोलायचंच नाही आहे. जी बाई चणे बिणे पण उकडून जाते. बाई जो माणूस डोस्याचा पिठाचा डोसा काढू शकतो, तो माणूस चणे नाही उकडवू शकत. ते उकडवून जाण्याची काय गरज? आणि त्या चपात्या, एरवी तर त्या चपात्या कधी दाखवत नाही, पण आता चपात्या खायच्या आहेत त्याला. आणि काय तर ते बनवून कच्च्या पक्क्या शिळ्या चपात्या ठेवून गेली आहे. आणि सगळ्यात जोक म्हणजे बाप रे बाप, पापड चोरी बनवून गेली ती. पापड भाजता येत नाही मण्यारला. हां,
म्हणजे नेक्स्ट लेवल आहे यार, हे काय फालतूगिरी. म्हणजे काहीतरी सेन्स, तू बनवलेल्या गोष्टीला काहीतरी सेन्स तरी पाहिजे. उगाचच आम्हाला नाही शिकायचं, आमच्या काही कामी येणार नाही असले फडतूस काही आम्हाला तुझ्याकडनं. तू म्हणजे सगळ्यात शेवटची व्यक्ती असशील जिच्याकडनं आम्ही काही शिकण्याचा विचार करू. हट पागलबाई हट. सो त्याच्यावर आपण जाऊ दे, आता बस झालं. आणि मंद बघतं तर आणि काय काय लिहित होते, तिला श्रीखंड बनवून जायचं आणि बासुंदी बनवून जायची. आणि येथे ते तर आणि एक गेड्या राऊंड 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 राऊंडचे आहेत, ते तर आणि एक वेगळंच प्रकरण आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे भाई, तुम्हाला एक गोष्ट नोटीस केली का तुम्ही? कुणीतरी ग अग बाई ग, कुणीतरी येणार येणार ग, पाहुणा घरी येणार येणार ग, मिडनाईट कम्फर्ट फळणार फळणार ग ग, फळणार फळणार ग ग, कुणीतरी कुणीतरी येणार ये. अरे काय माहिती आहे का, तुम्ही पहिलं ते जेव्हा असं लाडी गोडी आणि असं करत होती मुलींना एकदम कवटाळून, तेव्हा एकतर हिचं ना फेरीवरती बिलकुलच म्हणजे तिने ना किती म्हटलं तरी नाही यार फेरी, तू किती पण असं केलं ना, मम्मा ते मी डेट करी, मम्मा मी येते ना, मम्मा मी तुझी लाडकी मुलगी ना, पण तुझ्या मम्माला तुझं नाव पण नाही लक्षात राहत. वेल्लाला बोलून वेल्ला मला म्हणाली, वेल्ला मला विचारत होती की मम्मा तू मला लहानपणी असंच करायचं का? तर मी म्हणाली की हो हो ग, मी तुला असंच करते. तिचा नेहमीचा विचारणारा प्रश्न असतो. तर मी तिला म्हणाली की हो ग वेल्ला, तू आमची पहिली बेबी आहे ना. हे वेल्ला पहिली बेबी आहे? नेहमी असं करते. लास्ट टाइम पण एक दोनदा तर वेलाने हिला पकडलंय की अगं बाई तू मम्मा तू फेरीबद्दल बोलते पण तू वेल्ला बोललीस. वेल्ला वेल्ला फेरी तू लावा मम्माला मस्का मार मस्का, ते टेटे करू मी टेटे करू. हा तर जोक असा झाला की त्याच्यानंतर मग जसं ती म्हणाली की तू आमचं पहिलं बेबी होतं, तर वेला लगेच म्हणाली की मग मी तुझं लास्ट बेबी आहे का? तर लगेच म्हणते नाही ग तू लास्ट नाही आहे, तू म्हणजे सेकंड बॉर्न आहे, सेकंड बेबी आहे तो आमचं, म्हणजे लास्ट नाही आहे. अंडळी ऐकलत का? कहाणी यही पे खतम नाही होती. कदाचित हे पण कारण असू शकतं ना की काहीतरी अरे गडबड हो गई, अरे छुट्टी हो गई. नाही हे कारण नाही आहे मंडळी. कारण हेच आहे की जुगाड करायचा पैशाचा पण, आणि काहीतरी विकाविकी पण करायची आहे, थोडी भांडाभांडी पण करायची आहे. आणि असं समजू नका की मी तिथे लांब आहे म्हणून मी काय कमी येऊ शकते, हे पण दाखवायचं आहे. समजलं ना तुम्हाला? तर ते आहे, आता ते कळेलच. नाही कळलं तर बघा आता रट्टे देणार हिला मी बरोबर. आणि फेरी तर एकदमच शॉक होती. काय तर ही म्हणाली की 1 तास आता मी जवळ घेऊन बसते, तर बोलते 1 तास 1 तास बोलते हो मी 1 तास जवळ घेऊन बसणार आहे तुम्हाला 1 तास. चल झिवटी, रील काढायची आहे ना म्हणून नंतर सांगितलं असेल तर रील काढूया आपण एक, आणि मग नंतर मग मला काम करायचं आहे. मला लवकर, मला थोडं काम आटपून मग मला लवकर झोपायचं आहे. त्याच्यासाठी मला मिडनाईट नाही, मला लवकरच कम्फर्ट द्यायला लागेल. तुम्हाला नाही समजणार बच्चे लोक सो जाओ. आणि आज पण एकदम झुरकेश्वरी झालेली, म्हणजे सकाळपासून जे सुरू झालेली बड ते एअरपोर्टपर्यंत आपलं तेच, मी जाणार आहे मग असं मग तसं, मग मला आता हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, आता असं राहतं मग तसं राहतं, मी हे तयारी करून ठेवली आहे, मग असं, मग तिकडे एवढा फरक असतो, मग इथे सकाळ होणार, मग इथे रात्र होणार, मग असं होणार मग तसं होणार. हे बड म्हणजे अगेन तेच एक जोराचा मारून आलेली, ते संपेपर्यंत आपलं चालूच होतं त्याचं उतरेपर्यंत. आणि मग ते नौटंकी तिथे चालू केली एअरपोर्टवर. आणि त्या फेरीला तर काडीचा फरक नव्हता पडत, चांगली हसत होती. आज तिचा आता ती इमोशनल नाही होत, आता तिला सारखं प्रयत्न पण करतात तर ती नाही, म्हणजे ती अलग आहे, तिचं म्हणजे वेगळंच आहे. आता नाही वो नहीं करना है मेरे को, मैं स्ट्रॉन्ग हूँ, मैं मम्मा जैसे बनूंगी, फेकाफेकी करूंगी और नेक्स्ट लेवल की निगरगट्ठ बनूंगी जैसे मेरी मम्मा आहे. म्हणजे आईला हेच सांगायचं असतं बोंबाडला की माझ्यासारखं स्ट्रॉंग, मम्मासारखं स्ट्रॉंग. स्ट्रॉंग म्हणजे काय? निगरगट्ठ एकदम गेंड्याच्या कातडीचं बना, आणि नक्की बनतील तुझ्या मुली, तथास्तू नक्की बनतील, एकदम मम्मासारखं बनतील, मम्मालाच दाखवतील कसं असतं ते. मग मम्मा स्वतःचं वर्जन बघेल मुलींमध्ये की कसं मी कशी आहे, मग माझ्या मुली कशा 4 पट माझ्या झाल्या, नक्की होईल असं. आणि असं झालंच. आणि आज जेव्हा विल्लाने विचारलं की तू मम्मा एकटी फर्स्ट टाइम जाते का, तर म्हणते नाही मी ह्याच्यापूर्वी ह्याच्याबरोबर काय तुझ्या दीदीबरोबर गेली होती फेरीबरोबर, आणि त्याच्यानंतर एकदा आपलं पप्पा राहिले होते ना, पप्पाचं रेसिडेंट कार्ड हरवलं, ते गॉसिप गर्लला सापडलं वाला, तेव्हा पण मी तुम्हा दोघींना घेऊन आले होते ना, मग आपण 3 जण आलो होतो. तर ती एकदम शॉकमध्ये, एकदम सदम्यामध्ये, ये कब हुआ, कहाँ हुआ, कैसे हुआ,
मुझे क्यों नहीं याद आ रहा, असे वेलाचे एक्सप्रेशन होते आणि कट लागलाय तिथे. आता हे खोटं तर तू बोलूच नको बोंबडे की तिच्या लक्षात नाही, कारण तिचे एक्सप्रेशन्स एकदम सगळं दाखवून गेले. आणि तू जेव्हा जेव्हा त्या रेसिडेंट कार्डचा विषय काढते त्या मुली एकदम काही म्हणजे त्यांना काय काय बोलावं आणि कुठल्या गोष्टीबद्दल बोलते तेच कळत नाही, किंवा कळत असेल तरी पण म्हणजे परत परत आता खोटं बोलली मम्मा असं करून त्यांच्या चेहऱ्यावरती ते तसेच एक्सप्रेशन असतात. आणि सेकंडली, ज्या मुलीला कधी आपण काय खाल्लं आहे, म्हणजे मण्यानंतर एअरपोर्टवरून आल्यानंतर तो म्हणाला की आपण इथे, आठवतं तुला आपण वडापाव खाल्ला होता, आता ती बोलते की हां आणि आपण इथे सूप पण पेलं होतं ना, आपण इथे हे पण केलं होतं. तर तिला हेही लक्षात राहतं कुठलं रेस्टॉरंट आहे. तर एवढ्या लाईफमधली एवढी मेजर गोष्ट तिच्या लक्षात नाही राहणार की आपण कधीतरी आपल्या आईबरोबर एकटे आलेलो आणि पप्पा नव्हते आपले. कारण पप्पा कधी नव्हते असं झालंच नाही आहे. पप्पा नेहमी तिथेच होते. खोटे पप्पा, खोटी आई, निब्बर कातडीचे गेंडा गेंडी. सो खूप खूप म्हणजे एकदम नेक्स्ट लेवलची खालच्या दर्जाची बाई आहे ही. आणि सगळं नाटक, सगळं काही आपलं पैशासाठी एकदम हुकलेली आहे. तर त्याच्यामुळे आता तू परत 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 कशाला ना ती गोष्ट तू प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतेस. कारण तू जितकं प्रूव्ह करायला जाशील तितकी अडकशील आणि आपल्या मुलींच्या नजरेत पडशील. ही गोष्ट लक्षात ठेव. कधीतरी त्या मुली म्हणतील, मला वाटतं आतापर्यंत बोलल्या पण असतील पण तू कट केलं आहे, पण कधीतरी त्या ऑन कॅमेरा पण हे उघड होईल की त्या स्वतःच म्हणतील की कधी झालं आहे हे असं, तू नेहमी म्हणत असते पण आम्हाला आठवतच नाही. आणि तेव्हा तुझ्याकडे त्या गोष्टीचं उत्तर नसेल, तेव्हा तरी स्वतःला ना जनाची नाही तर मनाची ठेव बोंबडे. काय आदर्श प्रस्थापित करते तू, काय उदाहरण प्रस्थापित करते तू मुलींसमोर. आणि खरंच मी जसं म्हणाली ना, देव करो तुला 4 पटीने मिळू देत. आणि तुला विचारायला तोंड पण नसेल तेव्हा, कारण मुली म्हणतील की हे मी तुमच्याकडनंच शिकलो आहे, तू जे करायची ना तेच आम्ही करतोय, तू आम्हाला सांगितलंस की माझ्यासारखं बना, तुझ्यासारखंच बनलो आहे आम्ही. आणि तेव्हा मग तुला कसं वाटतं ना, त्याच्यावर नक्की एक व्लॉग बनव. त्या व्लॉगची मी आतुरतेने वाट पाहीन. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.